तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्ट्रे वॅकन्सी राऊंड जो आहे तो कधी सुरू होणार आहे। तर अद्याप तरी तो 4th राऊंड जो आहे BMS, BHMS आणि BUMSचा तो सुरू झालेला नाही। म्हणजे आता त्याला सुरू व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी CET सेलने अजून कोणतीही नोटीस तशी ऑफिशियल वेबसाईटवरती टाकलेली नाही। तर मग हा जो राऊंड आहे 4th राऊंडमध्ये, तर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की आम्हाला तीनही राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज मिळालेले नाही, BMS आणि BHMSचे आणि BUMSचे, तर आम्हाला 4th राऊंडमध्ये कॉलेज मिळायला आम्हाला काय करावं लागेल। तर काही विद्यार्थ्यांची अडचण अशी असते की त्यांनी 1st, 2nd आणि 3rd राऊंडमध्ये गलत चॉईस फिलिंग लिस्ट म्हणजे चुकीची चॉईस फिलिंग लिस्ट टाकल्यामुळे, त्यांच्या स्कोरनुसार जी चुकीची चॉईस फिलिंग लिस्ट टाकल्यामुळे त्यांना जे आहे ते कोणतंही कॉलेज अलाउड झालेलं नसतं आणि म्हणूनच ती जी चूक आहे ती त्यांनी 4th राऊंडमध्ये नाही करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं 4th राऊंडमध्ये काय होईल, ॲडमिशन हे होऊन जाईल। आता 4th राऊंडचा जर आपण विचार केला तर ह्या वर्षी 2025मध्ये 4th राऊंडचा कट ऑफ जो आहे तो 3rd राऊंडपेक्षा जबरदस्त घसरणार आहे। हे असं का, तो कट ऑफ जो आहे तो कमी का लागणार आहे आणि कमी लागणार आहे त्याचं प्रमाणही जास्त कमी असणार आहे। का कमी लागणार आहे? कारण की MBBSचा जो 3rd राऊंड आहे तो BMSच्या 3rd राऊंडच्या नंतर लागला यावर्षी तो नंतर लागला। मग MBBSचे आणि BDSचे जे विद्यार्थी होते त्यांनी याचं चॉईस फिलिंग केली आणि त्यांना कॉलेज मिळालं 3rd राऊंडमध्ये BMSचं किंवा BHMS म्हणजे ग्रुप बीचं त्यांना कॉलेज मिळालं। तर ग्रुप बीचं कॉलेज मिळाल्यानंतर त्यांनी MBBS आणि BDSची चॉईस फिलिंग केली नंतर, आणि त्यांना MBBS आणि BDS जर मिळालं तर त्यांनी ही सीट जी आहे ती सोडून दिली। तर मग ही सीट सोडल्यानंतर ही सीट गेली 4th राऊंडमध्ये, स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये BMS आणि BHMS BUMSचा ग्रुप बीच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ती सीट गेली, परंतु त्या सीटचा फायदा 3rd राऊंडच्या विद्यार्थ्यांना घेता आलेला नाही, बरोबर। तर मग त्या सीटचा फायदा कोण घेईल? 4th राऊंडचे विद्यार्थी। आणि 3rd राऊंडला ज्याला कॉलेज मिळालं आहे त्याला घ्यायचं आहे, त्याला पुढचे राऊंड जे आहे, सबसिक्वेंट जे पण राऊंड आहे ते त्यांना खेळता येणार नाही। तर मग तो जे सीट 4th राऊंडमध्ये गेली त्याचा फायदा हा 4th राऊंडला इलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे। आणि जर आपण चांगल्या पद्धतीने चॉईस फिलिंग लिस्ट जर 4th राऊंडमध्ये केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल, कारण की कट ऑफ जो आहे तो जबरदस्त घसरणार आहे। या कारणामुळे हे जे मेन कारण आहे ते हे आहे की कट ऑफ का घसरणार आहे। तर जर आपल्याला उत्तम चॉईस फिलिंग लिस्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही मला या जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही टाकू शकता, मी तुम्हाला सेंड करेल। 999 रुपीजमध्ये ही चॉईस फिलिंग लिस्ट तुम्हाला सेंड केली जाईल। उत्तम चॉईस फिलिंग लिस्ट ही असणार आहे, त्यामध्ये नवीन कॉलेजेस सर्व कॉलेजेस त्याच्यामध्ये जे 4th राऊंडला असतील ते कॉलेजेसची लिस्ट जी आहे ती तुम्हाला पाठवण्यात येईल। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जाणूया की कोणते विद्यार्थी या 4th राऊंडसाठी जे आहेत ते इलिजिबल असणार आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये जाणूया। तर